श्री महंत अनिकेत शास्त्री आज तपोवनामध्ये आले असताना अत्यंत धक्कादायक चित्र माझ्या समोर दिसलं। ते म्हणजे हे जे ज्येष्ठ अभिनेते आहे सयाजी शिंदे यांनी झाडाला खिळे ठोकलेले आहे आणि स्वतःचे फोटो लावून हे चिपको आंदोलन करताय का चमकोगिरी करताय, हा आमचा साधू संतांचा प्रश्न आहे। मी यांच्या तोंडाला पेनाने काळं फासतोय। हा यांच्यावरती सरकारने लवकरात लवकर तातडीने कारवाई करण्यात यावी। तंत्रशास्त्रामध्ये झाडाला खिळे ठोकून तांत्रिक क्रिया केली जाते। ते सयाजी शिंदे सरकारच्या विरोधात खिळे ठोकून काही तंत्रक्रिया करतायत का, असा पण माझा सवाल आहे। असो, जाऊ द्या। धर्मशास्त्रामध्ये वनपर्व, महाभारतातला वनपर्व, बृहत संहिता, महर्षी पराशर ऋषींनी लिहिलेली कृषी पराशरी आदी अनेक ग्रंथ हे पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन कसं करावं याबाबत लाखो वर्षापासून, हजारो वर्षापासून समाजाला शिकवण देत आहेत। आपले जगद्गुरू संत तुकाराम महाराजजी यांनी सुद्धा एक अभंग दिलेला आहे आपल्या सर्वांना, वृक्षवल्ली आम्हा सोयरी। त्यांनी पण सांगितलेलं आहे की वृक्षछेदन म्हणजे वंशछेदन आहे। ते आपले बांधव आहेत, त्यामुळे झाड तोडावं हे कोणाचंच म्हणणं नाही आहे। कोणत्याच साधू संताचं, कोणत्याच आखाड्यांचं म्हणणं नाही आहे की झाड तोडलं गेलं पाहिजे। आणि आमच्या जगद्गुरू शंकराचार्यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे, एकदा का सुप्रीम कोर्टाचा आदेश झाला त्यानंतर आपण परत खालच्या कोर्टात येतो का, तर नाही। त्याचप्रमाणे एकदा आमच्या धर्मपीठाने, जगद्गुरू शंकराचार्य पीठांनी सांगितलं की झाड तोडलं गेलं नाही पाहिजे। त्यामुळे परत कोणी झाड तोडावं नाही तोडावं, कोण साधू काय म्हणतं काय नाही, याच्यामध्ये न जाता जे जगद्गुरूंनी सांगितलंय ते आम्हाला सर्व मान्य आहे। त्याच्यानंतर जे काही पर्यावरणाच्या आड येऊन हिंदू धर्माला, सनातन धर्माला आणि साधू संतांना बदनाम करण्याचं जे षडयंत्र सुरू आहे त्याचा आपण सर्वांनी इथे निषेध केला पाहिजे। एक निरंजन टकले नावाचे गृहस्थ आहे, त्यांचं वाक्य आहे की साधू संत म्हणे 14,000 कोटींचा गांजा फुकणारे। लाज वाटली पाहिजे, त्यांच्या बुद्धीची कीव येते की हिंदू धर्मावरती बोलणारा एक हिंदू आणि टाळ्या वाजवणारे सुद्धा हिंदू। खूप वाईट वाटतं। आपण सर्व जागरूक नागरिक आहोत, सुशिक्षित नागरिक आहोत, सर्व वेल एज्युकेटेड आहेत, इथे अज्ञानी कोणी नाही। तर हे होता कामा नये। इथून पुढे सर्व समाज बांधवांनी, नाशिककरांनी ही पण काळजी घेतली पाहिजे की जो कोणी आपल्याला उपदेश देतोय तो त्या पात्रतेचा आहे का, त्याचा अधिकार तेवढा आहे का, हे सगळं तपासून घ्या। कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका। प्रशासन जर चुकत असेल तर आपण सर्व मिळून त्याच्यावरती जन आंदोलन उभं करू, कारवाई करू, निर्णय बदलण्यास त्यांना भाग पाडू। परंतु माहिती न घेता फक्त आणि फक्त आरोप प्रत्यारोप करायचे आणि त्या आरोप प्रत्यारोपांच्या माध्यमातून सनातन हिंदू धर्म कसा बदनाम होईल अशी एक योजना त्याच्यामधनं आपल्याला दिसते, तर त्याचा सर्वांनी जाहीर निषेध केला पाहिजे। मी सुद्धा त्याचा निषेध करतो।